विट्यामध्ये आमदार जयंत पाटील समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये वाद. पडळकर समर्थकांकडून जयंत पाटील समर्थकाच्या कार्यालयाची, गाडीची आणि घराची तोडफोड. विट्यामध्ये आमदार जयंत पाटील समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये वाद झालाय. या वादात जयंत पाटील यांचे समर्थक असलेल्या महेश कुपाडे आणि अमृता कुपाडे यांचे ट्रॅव्हल्स बुकिंगचं ऑफिस आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याचा आरोप महेश कुपाडे यांनी केलाय. एक स्टेटस का ठेवले असे पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी कुपाडे यांना विचारले आणि यातून त्यांच्या ट्रॅव्हल्स बुकिंगच्या कंपनीचं कार्यालय पडळकर यांच्या समर्थकांकडून फोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. तसंच कुपाडे यांची गाडी आणि घरावर देखील तोडफोड केल्याचा आरोप कुपाडे यांनी केलाय. महेश कुपाडे, मी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी सरचिटणीस म्हणून काम करतोय, जिल्हा सरचिटणीस म्हणून. माझ्या मोबाईलवरती कोणाचंही नाव न घेता मी ठेवलेल्या स्टेटसवरून मला धमक्याचे फोन यायला सुरू झाले. मी 1 वाजल्यापासून फोन येत होते, वारंवार शिवीगाळ करत होते. त्याच्यानंतर पुन्हा 4 वाजता 4-4:30च्या सुमारास माझ्या ऑफिसवरती अज्ञात लोकांनी येऊन तोंडाला रुमाला बांधून 4 ते 5 जण होते. त्यांनी येऊन ऑफिसची फोडाफोड करून प्रचंड नुकसान केलेलं आहे. त्याच्यानंतर मी पोलिसात तक्रार करायला गेल्यानंतर पोलिसांची फार उशिराप्रमाणे 4 वाजताची घटना, मला रात्री 10 वाजेपर्यंत FIRची नोंद झाली नाही. FIRची नोंद करून घ्यायचा जबाबदारीने मी तिथनं उठणार नाही म्हणल्यानंतर तिथं FIRची नोंद करून घेतली गेली. त्याच्यानंतर तिथनं मी पोलीस पंचनामा करून माझ्या ऑफिसला गेल्यानंतर पंचनामा करतोय, तिथून निघतोय तोपर्यंत मला घरातून फोन आला आमच्या घरातल्यांचा की घरावरती कोणतर काचाच्या दगडा वगैरे मारा लागले. माझ्या गाडीचंही नुकसान केलेलं आहे. पुन्हा अशा चुकीच्या वागणाऱ्या लोकांच्यावरती हे सगळेजण माझा स्पष्टपणे आरोप आहे. हे पडळकर समर्थक आहेत. हे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्यावरती वारंवार काही ना काहीतरी बोलत असतात. त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. असल्या लोकांना, असल्या प्रवृत्तीला बळ देणाऱ्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो. मला सर्वांना आपल्याला आव्हान आहे की अशा वेळीच ह्या लोकांना ही शिक्षा मिळाली पाहिजे. फार उशिरा माझ्यानंतर ही कंप्लेंट झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनची गाडी बोलवून इथं PI साहेब स्वतः फडतरे साहेब आलेले. फडतरे साहेबांनी मला आश्वासन केले की आम्ही उद्यापर्यंत ह्याचा न्याय लावतो म्हणून. आदरणीय जयंत पाटील साहेबांचा पण रात्री उशिरा फोन सुरू होता. त्यांनीही मला सांगितलं की तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. सगळ्या गोष्टीत प्रशासनालाही त्यांनी सूचना केलेली आहे की साहेब जेवढ्या लवकरात लवकर होईल ह्या लोकांना हुडकून काढून ह्यांना शिक्षा द्यावी. ह्या पद्धतीनं साहेब माझी सगळ्यांची विनंती आहे. ठीक आहे.